पटकन करता येतं, पचायला हलकं, आजारी माणसाला सुद्धा चालेल असं तांदूळाच्या पिठाचं घावन. तांदूळाची पिठी तुम्ही विकतही आणू शकता किंवा कोणतेही तांदूळ तुम्ही घरी धुवून सावलीत वाळवून त्याची पिठी बनवू शकता. तांदूळाचं पीठ, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ यांनी खमंगपणा येतो आणि बारीक रवा त्यामुळे कुरकुरीत होतात. आता पीठ कसं भिजवायचं ते सांगते. 1 वाटी तांदूळाचं पीठ, 1 वाटी तांदूळाच्या पिठाला 2 चमचे बारीक रवा आणि 2 चमचे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, चवीनुसार मीठ, स्वादासाठी हिंग. पीठ मिक्स करू आणि त्यात थोडं थोडं पाणी घालू. पाणी थोडं थोडं घालायचं, एकदम घालायचं नाही, नाहीतर पीठ पातळ होईल. पीठ मिक्स करताना गुठळी होऊ द्यायची नाही. हे किंचित घट्टसर पीठ 10 मिनिटं झाकून ठेवायचे म्हणजे रवा फुलतो. आता रवा फुललाय, त्याच्यात अजून थोडंसं पाणी घालूया म्हणजे घावन करता येईल. दोन चमचे तेल घालायचे म्हणजे घावनाला जाळी पडेल. घावन चांगलं होण्यासाठी अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. तवा तापलाय का ते बघूया. तापलाय. मी अशा छोट्या भांड्यामध्ये पीठ घेते आणि घावन घालते म्हणजे एवढंच छोटंच घावन होतं आणि ते पसरतही छान आणि उलटायलाही सोपं जातं. मिनिटं झाकण ठेवूया. बरोबर चटकदार दाण्याच्या कुटाची चटणी. वाह! या पुढची रेसिपी मसाला घावनची करायची का? एन्जॉय.